माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपल्यासोबत राजवर्धन दादा पाटील आहेत। दादा, काय सांगाल, गेल्या 2 महिन्यापासून मोठ्या प्रमाणात चर्चा होत होत्या पवार गटात सामील होण्याच्या, काय भावना? नाही, गेले 2 महिने झाले आमच्या तालुक्यामध्ये जो काय आग्रह होता की भाऊंनी तुतारी हातात घेतली पाहिजे आणि त्या अनुषंगाने सर्वसामान्य माणसाचं जे काय मत आहे ते जाणून घेण्यासाठी आम्ही गेले 2-3 महिने झाले प्रत्येक गावामध्ये जात आहोत आणि प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघ असेल, पंचायत समिती असेल आणि जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे आम्ही जात होतो आणि बऱ्याच ह्याच्यामध्ये आमचा एक स्ट्रॅटेजिक ॲनालिसिस पण झाले की आपण काय केलं पाहिजे ह्या सगळ्या अनुषंगाने। आणि मला असं वाटते की मागच्या 10 दिवसापूर्वी भाऊंनी सांगितलेलं की पितरो पंधरवडा संपल्यानंतर ही भूमिका मी जाहीर करेल आणि आज तो दिवस आलेला आहे। एकंदरीत जी काल पवार साहेबांची सुप्रिया सुळे यांची एकत्रित भेट झालेली आहे, यामध्ये उमेदवारीचा शब्द देण्यात आला आहे का? नाही, हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी जसं मगाशी साहेबांनी म्हणजे सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टीचं क्लॅरिफिकेशन हे सुप्रियाताई आणि पवारसाहेब देतील। कारण गेल्या 3 लोकसभा निवडणुकीचा तुम्ही प्रत्येक वेळेस आम्हाला लोकसभेच्या वेळेस आमच्याकडून मदत घेतली जाते, विधानसभेला कुठेतरी आम्हाला फसवलं जातं, परंतु तुम्ही एकदा पुन्हा पवार गटातच चाललेला आहे, त्यासाठी काय सांगाल? नाही, हे बघा कसं आहे की गेले 6 दशकं पवार फॅमिलीचे आणि पाटील फॅमिलीचे हे फार जवळचे संबंध आहेत। पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील आणि बाकीचे त्यांचे सगळे जे काय पवार फॅमिलीचे जे काही मेंबर आहेत यांचे आमचे खूप जवळचे संबंध आहेत। त्यामुळं नवीन कुणाकडे आम्ही चाललो आहे असं आम्हाला तरी वाटत नाही आहे, कारण की गेले अनेक लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही मनापासून सुप्रियाताईंचं काम केलं आणि हे सुप्रियाताईंना हे सगळ्या गोष्टी माहीत आहेत। ठीक आहे, आता ह्या वेळेस आम्ही वेगळीकडे होतो, ते वेगळीकडे होते आणि ह्या गोष्टीचा मला आनंद आहे की आता सुप्रियाताईंबरोबर काम करण्याची आम्हाला संधी मिळालेली आहे। भाऊंनी मागाशी पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला की गेल्या 10 वर्षापासून कुठेतरी आमच्या कार्यकर्त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मला हा निर्णय घेतलेला आहे। एकंदरीत हा निशाणा स्थानिक आमदारांवरती होता? नाही, हे बघा, कुठल्याही जसं मगाशी भाषणामध्ये तुम्ही ऐकलं असेल की आम्ही ह्या गोष्टीमध्ये एक गोष्टी ठरवलेली आहे की कुणावर टीका करायची नाही, कुणाच्या बाबतीत वाईट बोलायचं नाही, कुणावर काय चुकीचं बोलायचं नाही आणि हा जनतेचा आग्रह होता। आणि तुम्ही पण मगाशी बघितलं असेल की एवढ्या मोठ्या हजारोने लोक आलेले आहेत आणि ह्यांचा आग्रह आहे की तुम्ही तुतारी हातात घेतली पाहिजे। दादा, तुम्ही अनेक दिवसांपासून भाऊंच्या प्रचाराची अगदी जी रणनीती असते त्या प्रचाराची भूमिका ठरवत असता किंवा मागणी रणनीती ठरवत असता, कशा पद्धतीच्या येणाऱ्या काळात लोकांसमोर जाणार आहे, कशा पद्धतीचा प्रचार राहणार आहे? नाही, गेले मी 5 वर्ष झाले ह्या मतदारसंघामध्ये काम करत आहे। मी 2019 पासून इंदापूर तालुक्यामध्ये काम करत आहे, त्यामुळं सर्वसामान्य माणसांचे कार्यक्रम असतील, लग्न असेल, मयत असेल, जे सार्वजनिक कार्यक्रम असतात ह्या अनुषंगाने मी काम करत आहे आणि ह्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे की शेवटी राजकारणामध्ये पुढे जाताना जनतेने पण तुम्हाला एक्सेप्ट केलं पाहिजे। आणि मला असं वाटते की अंकिताताई असतील, मी स्वतः असेल, इंदापूर तालुक्याच्या जनतेने आम्हाला एक्सेप्ट केलेलं आहे असं आम्हाला तरी वाटतं आणि ह्याच्यामध्ये हे ऑल क्रेडिट गोज टू आमच्या आईनला, की आमच्या आईन सतत आमच्या पाठीमागं खंबीरपणाने उभा राहतात आणि ह्या 5 वर्षानंतर आता आम्ही इथपर्यंत आलेलो आहे। आता पुढे बघू, जनता जे ठरवेल ते आम्हाला मान्य असेल। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात ऑलरेडी जास्तीत जास्त विधानसभेसाठी उमेदवारी मागणी जास्त आहे। एकंदरीत काही दिवसांपूर्वी जे निष्ठावान होते किंवा जे पदाधिकारी होते ते गोविंदबागेमध्ये शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गेलेले होते, त्यांनी कुठेतरी हर्षवर्धन भाऊ यांना राष्ट्रवादी घेऊन असं हे केलं होतं। एकंदरीत येणाऱ्या काळात त्यांचं एकत्रित करून कशा पद्धतीने तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहात? नाही, त्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये माननीय पवारसाहेबांनी हे क्लॅरिफाय केलेलं आहे की जो उमेदवार निवडून येणारा जो उमेदवार असेल, ज्याच्या मागं जनता असेल, त्याला पवारसाहेब संधी देतील। आता पवारसाहेब जे ठरवतील ते आम्हाला मान्य असेल। निष्ठावान एकत्रित सगळं काम करतील काय? 100% येणाऱ्या काळात पवार साहेबांनी निष्ठावानाने एकत्रित करून चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीचं काम करता येईल आणि आम्हाला पूर्ण उमेदवारीची खात्री दिलेली आहे असं राजवर्धन दादा पाटील यांनी सांगितलेलं। कॅमेरामॅन विनोद सह दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।